धनु राशीच्या लोकांसाठी 2 जून 2026 नंतरचा काळ एखाद्या लांब प्रवासानंतर अचानक दिसलेल्या प्रकाशासारखा ठरू शकतो। अनेक दिवसांपासून मनात चाललेली धावपळ, आयुष्यातील अनिश्चितता, मी एवढी मेहनत करूनही योग्य फळ का मिळत नाही हा प्रश्न आणि सतत काहीतरी मोठं बदलणार असल्याची आतली जाणीव, या सर्व गोष्टी आता हळूहळू एका वेगळ्या दिशेने वळताना दिसतील। कारण या काळात गुरु परिवर्तन तुमच्या भाग्यस्थानावर विशेष प्रभाव टाकणार आहे। पण या तेजस्वी बदलामागे एक महत्त्वाचा इशारा देखील लपलेला आहे। भाग्य जागेल पण कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका। धनु राशीचे लोक स्वभावाने मुक्त विचारांचे असतात। त्यांना एका जागी थांबून राहणे आवडत नाही। मोठी स्वप्ने पाहणे, सतत काहीतरी नवीन शिकणे, दूरचा विचार करणे आणि आयुष्याला एका वेगळ्या नजरेने पाहणे ही तुमची खासियत असते। पण गेल्या काही वर्षात आयुष्याने तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने घडवले असेल। काही वेळा तुम्हाला स्वतःच्या लोकांकडूनच अपेक्षित साथ मिळाली नसेल। काही निर्णय घेताना तुम्ही एकटे पडलात, तर काही वेळा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला असेल। मात्र आता गुरुचा बदल तुमच्या आयुष्यात नवीन आशा घेऊन येतो आहे। 2 जून नंतर तुम्हाला अचानक अशा संधी मिळू शकतात ज्या आधी फक्त स्वप्न वाटत होत्या। काही लोकांना नवीन नोकरी, नवीन व्यवसाय, परदेशाशी संबंधित काम, मोठा संपर्क किंवा आर्थिक उन्नतीची संधी मिळू शकते। विशेष म्हणजे तुमच्या आयुष्यात थांबलेली गती पुन्हा सुरू होईल। ज्या गोष्टी सतत अडकत होत्या त्या हळूहळू मार्गी लागू लागतील। पण या चमकत्या भाग्याबरोबरच एक सावली देखील असेल, कुटुंबातील तणाव। तुम्ही बाहेरच्या जगात यश मिळवण्यात इतके व्यस्त होऊ शकता की घरातील काही भावना, नाती किंवा जबाबदाऱ्या नकळत दुर्लक्षित होतील। गुरु भाग्य वाढवेल, पण त्याच वेळी तुमची परीक्षा देखील घेईल। तुम्ही यश आणि नाती यामध्ये संतुलन ठेवू शकता का? या काळात अनेक धनु राशीच्या लोकांना घरात एखाद्या व्यक्तीची चिंता वाटू शकते। आईवडिलांचे आरोग्य, भावंडांशी मतभेद, जोडीदारासोबत संवादातील अंतर किंवा मुलांच्या भविष्याबद्दल ताण वाढू शकतो। विशेष म्हणजे तुम्ही मनातून चांगले असूनही माझे कोणी समजून घेत नाही अशी भावना वाढू शकते। पण याच ठिकाणी गुरु तुम्हाला एक मोठा धडा देईल। बाहेरचे यश तेव्हाच पूर्ण वाटते जेव्हा घरात मनशांती असते। आर्थिकदृष्ट्या हा काळ प्रगतीचा आहे। अचानक पैसा येणे, नवीन कमाईचे स्रोत तयार होणे, गुंतवणुकीत फायदा किंवा थांबलेले पैसे मिळणे शक्य आहे। काही लोकांना जमीन, वाहन किंवा घराशी संबंधित लाभ मिळू शकतो। पण पैशामुळे कुटुंबात वाद निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्यावी लागेल। विशेषतः नातेवाईकांमध्ये गैरसमज किंवा अपेक्षांमुळे तणाव वाढू शकतो। नोकरी आणि करिअरमध्ये हा काळ खूप शक्तिशाली आहे। धनु राशीच्या लोकांची मेहनत आता लोकांच्या लक्षात येऊ लागेल। वरिष्ठांचे समर्थन, नवीन जबाबदारी किंवा अचानक मिळणारी संधी यामुळे आत्मविश्वास वाढेल। काही लोकांना परदेशातून कामाची ऑफर मिळू शकते किंवा दूरच्या ठिकाणी जाण्याचे योग तयार होऊ शकतात। पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहील, यशासाठी तुम्ही घरापासून किती दूर जाणार? प्रेम आणि वैवाहिक जीवनात मिश्र परिणाम दिसतात। जे नाते मजबूत आहे ते अधिक घट्ट होईल, पण जिथे आधीपासून दुरावा आहे तिथे तणाव वाढू शकतो। काही धनु राशीच्या लोकांना असे वाटेल की जोडीदार त्यांना समजून घेत नाही, तर काहींना स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ हवा असेल। संवादाचा अभाव या काळातील सर्वात मोठा धोका ठरू शकतो। त्यामुळे शांत राहून मनातील गोष्टी स्पष्टपणे बोलणे गरजेचे आहे। विशेष म्हणजे या काळात तुम्हाला जुन्या आठवणी खूप त्रास देऊ शकतात। एखादी जुनी घटना, तुटलेले नाते किंवा भूतकाळातील अपयश अचानक मनात परत येऊ शकते। पण गुरु तुम्हाला भूतकाळात अडकवण्यासाठी नाही, तर त्यातून शिकवण्यासाठी आला आहे। तुम्ही जितके स्वतःला समजून घ्याल तितके आयुष्य स्पष्ट होईल। धनु राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावना लपवतात। बाहेरून हसतमुख राहतात, पण आतून खूप काही सहन करत असतात। 2 जून नंतर ही भावना अधिक तीव्र होऊ शकते। काही वेळा तुम्हाला लोकांपासून दूर राहावेसे वाटेल, पण हा काळ स्वतःला हरवण्याचा नाही, तर स्वतःला नव्याने शोधण्याचा आहे। ऑगस्ट ते ऑक्टोबर 2026चा हा काळ विशेष महत्त्वाचा दिसतो। या काळात एखादी मोठी बातमी, भाग्यवर्धक घटना किंवा अचानक मिळणारी संधी तुमचे आयुष्य वेगळ्या दिशेने नेऊ शकते। काही लोकांना समाजात मानसन्मान मिळेल, काहींचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होईल। पण जितके भाग्य वाढेल तितकी नम्रता ठेवणे महत्त्वाचे ठरेल। आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा, झोपेचा त्रास किंवा पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात। सतत कामाचा ताण आणि विचारांची गर्दी यामुळे शरीर थकू शकते।
त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. काही लोक या काळात अध्यात्म, ध्यान किंवा देवभक्तीकडे आकर्षित होतील. विशेषतः गुरूचा प्रभाव तुम्हाला आतून शांतता शोधायला शिकवेल. या संपूर्ण काळाचा गुपित संदेश असा आहे, धनु राशीचे भाग्य जागणार आहे, पण त्या भाग्याला टिकवण्यासाठी कुटुंबाची साथ आवश्यक असेल. जर तुम्ही फक्त यशाच्या मागे धावत राहिलात आणि आपल्या माणसांकडे दुर्लक्ष केले तर मनात रिकामेपणा वाढू शकतो. पण जर तुम्ही यश आणि नाती यांच्यात समतोल साधलात तर हा काळ आयुष्य बदलून टाकणारा ठरू शकतो. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुम्हाला एक गोष्ट नक्की समजेल, विश्व तुम्हाला पुढे नेत आहे, पण त्याचवेळी तुमच्या हृदयातील नाती टिकवण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे. कारण शेवटी पैसा, प्रसिद्धी आणि यश यापेक्षा जास्त मौल्यवान असते आपलेपण. आणि गुरु आता तुम्हाला हेच शिकवणार आहे. धनु राशीसाठी 2 जून 2026 नंतरचा काळ हा फक्त भाग्य जागण्याचा नाही, तर नशिबाने अचानक दिशा बदलण्याचा काळ ठरू शकतो. अनेक वर्षे मनात दडवून ठेवलेल्या इच्छा, अपूर्ण स्वप्ने आणि सतत मनात येणारा माझ्यासाठी काहीतरी मोठं लिहिलं आहे हा विचार आता प्रत्यक्षात उतरू लागेल. पण यावेळी विश्व तुम्हाला एक वेगळीच परीक्षा देणार आहे. तुम्ही यश मिळवल्यानंतरही आपल्या लोकांना विसरणार नाही ना. गुरु गोचरचा प्रभाव धनु राशीच्या आयुष्यात मोठा मानसिक आणि आर्थिक बदल घेऊन येईल. अनेक धनु राशीच्या लोकांना या काळात अचानक स्वतःमध्ये प्रचंड आत्मविश्वास जाणवेल. जे काम आधी अशक्य वाटत होते ते आता शक्य होईल असे वाटू लागेल. काही लोक अचानक मोठे निर्णय घेतील. नोकरी बदलणे, स्वतःचा व्यवसाय सुरू करणे, नवीन शहरात जाणे किंवा आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलणे. धनु राशीचे लोक स्वभावाने धाडसे असतात. त्यांना आयुष्यात मोठं काहीतरी करायचं असतं. पण गेल्या काही काळात ग्रहस्थितीमुळे अनेक वेळा तुम्हाला स्वतःचीच ओळख हरवल्यासारखी वाटली असेल. काही वेळा लोकांनी तुमच्यात प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला, तर काही वेळा तुम्ही स्वतः चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. त्यामुळे आतून एक राग, अस्वस्थता आणि मी आता बदलणार अशी भावना निर्माण झाली असेल. 2 जून नंतर हा बदल प्रत्यक्षात दिसू लागेल. विशेष म्हणजे या काळात धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे लोक येऊ शकतात. एखादी प्रभावशाली व्यक्ती, मोठा संपर्क, वरिष्ठ अधिकारी किंवा समाजात मान असलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात मदत करू शकते. काही लोकांना अचानक मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल, तर काहींना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळेल, तर काहींच्या कामाची चर्चा दूरपर्यंत होईल. पण या चमकदार बदलामागे एक शांत इशारा सतत असेल. घरातील एखादी व्यक्ती मनातून दूर जात आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे इतके वेगाने धावू शकता की घरातील एखाद्या व्यक्तीच्या भावना नकळत दुखावल्या जातील. विशेषतः आई वडील, जोडीदार किंवा भावंडांशी संवाद कमी होऊ शकतो. काही वेळा तुम्हाला वाटेल की मी सगळ्यांसाठीच तर मेहनत करतो, पण समोरच्यांना तुमचा वेळ आणि साथ महत्त्वाची वाटेल. या काळात धनु राशीच्या लोकांना घरात एखादे रहस्य किंवा लपवलेली गोष्ट समजू शकते. काही लोकांचे खरे चेहरे समोर येतील. नातेवाईकांमधील मस्तर, पैशांबद्दल वाद किंवा जुन्या गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. आर्थिकदृष्ट्या मात्र हा काळ खूप शक्तिशाली आहे. अचानक पैसा येणे, नवीन कमाईचे मार्ग तयार होणे किंवा जुने अडकलेले काम पूर्ण होणे शक्य आहे. विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये काही धनु राशीच्या लोकांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. पण यावेळेस पैसा जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने खर्चही वाढू शकतो. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा एखाद्या मोठ्या जबाबदारीसाठी अचानक खर्च करावा लागू शकतो. प्रेमजीवनात हा काळ खूप भावनिक ठरू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती परत येईल. अचानक संपर्क, मेसेज किंवा भेट होऊ शकते. पण यावेळी तुम्ही आधीसारखे भावनेत वाहून जाणार नाही, कारण गेल्या अनुभवाने तुम्हाला आतून खूप शहाणं केलं आहे. जे नाते खरे आहे ते टिकेल आणि जे फक्त गरजेसाठी होते ते दूर जाईल. धनु राशीच्या लोकांसाठी या काळात घर बदल किंवा दूरचा प्रवास हाही मोठा विषय असू शकतो. काहींना परदेशाशी संबंधित संधी मिळेल. काही लोक अचानक नवीन ठिकाणी राहायला जातील. पण जिथे जाल तिथे मनात घराची ओढ कायम राहील. कारण गुरु तुम्हाला हे जाणवून देईल की कितीही मोठे यश मिळाले तरी मनाला शांतता आपल्या माणसांमध्येच मिळते. मानसिकदृष्ट्या हा काळ तुम्हाला खूप प्रगल्भ बनवेल. तुम्ही आधीसारखे पटकन कोणावर विश्वास ठेवणार नाही. लोकांचे शब्द नाही तर त्यांची वागणूक पाहायला शिकाल. काही वेळा तुम्ही शांत राहाल, पण आतून खूप मोठे निर्णय घेत असाल. अनेक लोकांना तुमच्यात झालेला हा बदल समजणारही नाही. ऑक्टोबर 2026 पर्यंत तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते जी तुमचे विचार कायमचे बदलून टाकेल.
काहींना मोठं यश मिळेल, काहींना आयुष्याचा नवीन मार्ग सापडेल, तर काहींना स्वतःच्या कुटुंबाची खरी किंमत समजेल. या संपूर्ण काळाचा खोल संदेश असा आहे, भाग्य तुमच्या दारात उभा आहे, पण त्या दारातून आत येताना आपल्या माणसांना मागे सोडू नका. कारण यावेळी गुरु तुम्हाला फक्त पैसा किंवा यश देणार नाही, तर आयुष्यात खरंच महत्त्वाचं काय आहे हे दाखवणार आहे. आणि जे धनुराशीचे लोक हे समजून घेतील त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष आयुष्य बदलून टाकणारे ठरेल.